The Magic Man and Chandra Patel. आपका अपना पटल, यत्र तत्र सर्वत्र. The Magic Man and Chandra. Facebook page और YouTube channel. The Magic Man and Chandra. नमस्ते मित्रांनो. विश्वविक्रम प्राप्त द मॅजिक मॅन अँड चंद्रा फाउंडेशन, त्याचप्रमाणे गजर माय मराठीचा या दोन्ही परिवारातर्फे मी बी के पाटील नंदुरबारहून आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला कल्पना आहेच, दर रविवारी रात्री 9 वाजता प्राजक्त संध्या या कार्यक्रमामध्ये आपल्या विश्वातील अतिशय नामांकित मराठी रचनाकार, कवी, गझलकार या मंचावर उपस्थित राहून आपली रचना सादर करत असतात. मित्रांनो, आज देखील आपल्या या आभासी मंचावर अतिशय मराठी नामांकित कवी, गझलकार आणि रचनाकार उपस्थित आहेत. त्यांचं आपण मंचातर्फे स्वागत करूया. मित्रांनो, माझ्यासोबत उपस्थित आहेत मंचावर रघु देशपांडे सर. सर, मी आपलं स्वागत करतो मंचातर्फे. नमस्कार. नमस्कार सर. माझ्यासोबत उपस्थित आहेत विजय जोशी सर. त्यांचे मी मंचातर्फे स्वागत करतो. माझ्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर रजनी आपसिंगेकर मॅडम. मॅडम, मी आपलं मंचातर्फे स्वागत करतो. माझ्यासोबत उपस्थित होत आहेत प्रिया कुलवर मॅडम. त्यांचे मी मंचातर्फे स्वागत करतो. आणि माझ्यासोबत उपस्थित आहेत वैजयंती आपटे मॅडम. ते आज सूत्रसंचालक म्हणून काम पाहत आहेत. मी त्यांचे मंचातर्फे स्वागत करतो. मित्रांनो, आपले जे काही कवी, रचनाकार, गझलकार आहेत त्यांचा अल्पपरिचय आमच्या सूत्रसंचालिका करून देतीलच. वैजयंती मॅडम यांचा अल्पपरिचय असा की मराठी साहित्यामध्ये त्यांचं अतिशय चांगलं लेखन झालेलं आहे. त्यांचं नामांकित असं नाव आहे. अनेक काव्यसंग्रह आणि गझल संग्रह त्यांचे नावे प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांच्या अनेक रचना या वर्तमानपत्रात, साप्ताहिक, दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यांनी अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलेलं आहे. आपल्या या गजर माय मराठीच्या या मंचाचं देखील त्यांनी अनेकदा सूत्रसंचालन केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे त्यांच्या मराठी विभागाच्या कार्यकारिणीच्या सदस्य पण आहेत. अशा या बहुआयाम व्यक्तिमत्व आज आपल्याला सूत्रसंचालनासाठी लाभलेलं आहे. त्यांचे मी मंचातर्फे स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रम त्यांच्या सूत्रसंचालनासाठी त्यांच्याकडे सोपवतो. आपटे मॅडम. नमस्कार. द मॅजिक मॅन एन चंद्रा फाउंडेशनच्या प्राजक्त संध्या या कार्यक्रमात सर्व कवी, कवयित्री आणि काव्य रसिकांचे मी वैजयंती आपटे मनापासून स्वागत करते. आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभरात उत्साहाने साजरी केली जाते. डॉक्टर आंबेडकर हे विद्वान वकील, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी होते. तसंच त्यांनी सामाजिक न्याय आणि सुवानतेसाठी आपलं जीवन समर्पित केलं होतं. डॉक्टर आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार म्हणून ओळखले जातात. तसंच स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते. 14 एप्रिल हा दिवस समता दिन म्हणून ओळखला जातो. तसंच महाराष्ट्र शासन हा दिन ज्ञानदिन म्हणून साजरा करतो. गुगल वरती डॉक्टर आंबेडकर यांचे डूडल अनेक वर्ष ठेवले गेले होते. जसं आज डॉक्टर आंबेडकरांची जयंती आहे, तसेच कवी संजीव यांची देखील आज जयंती आहे. कवी संजीव अर्थात कृष्णा गंगाधर दीक्षित. कवी संजीव हे गीतकार आहेत. तसंच त्यांनी लावणी लेखन देखील केलं आहे. चाळ माझ्या पायात, पाय माझे तालात, किंवा अखेरचा हा तुला दंडवत, किंवा सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ही त्यांची गीतं प्रसिद्ध आहेत. जसं आज आपल्याला 2 रचना सादर करायच्या आहेत, तर ज्यांच्याकडे लावणी कोणी लिहिलेली असेल तर आज जर लावणी जरी सादर केली तरी ती कवी संजीव यांना नक्कीच आदरांजली ठरेल. सरांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये 2 फेऱ्या होतील. पहिल्या फेरीमध्ये आपल्याला 2 रचना सादर करायच्या आहेत आणि दुसऱ्या फेरीमध्ये सुद्धा आपल्याला 2 रचना सादर करायच्या आहेत. आज आपल्याकडे जे कवी, कवयित्री उपस्थित आहेत ते सर्वजण एक एकदा या मंचावर येऊन गेलेले आहेत. त्यामुळे त्या कोणाचीही मी ओळख किंवा परिचय करून देत नाहीये.
आपल्याकडे आज कवी उपस्थित आहेत ते रघु देशपांडे नांदेडहून, विजय जोशी, डॉक्टर रजनी अपसिंगेकर, प्रिया कौलवार हे उपस्थित आहेत. नुसताच भावनांचा बाजार पाहिजे बघ, त्यांना इथे दुकाने व्यापार पाहिजे बघ, असं म्हणणारे रघु देशपांडे यांना मी विनंती करते त्यांनी त्यांच्या 2 रचना सादर कराव्या. नमस्कार मॅडम, आवाज येतोय ना? हो. यस. पहिल्यांदा मुक्त छंद घेतो. मी अनुभूती देत होतो सुखाची, मी अनुभूती देत होतो सुखाची, की चाळवीत होतो असहाय्यतेने ग्रासलेल्या सुप्त कल्पनांना. माझा प्रत्येक स्पर्श वास्तवाच्या समीप नेत होता, की खपली काढत होता काळाच्या ओघात सुकलेल्या तुझ्या वेदनांची. वाव. सोडलेला एक एक उसासा तृप्ततेचा होता, की मला जाणवणारी धग होती काही अतृप्त भावनांची. वा. गोल प्रवास करून 2 बिंदू वर्तुळाचा परीघ पूर्ण करत होते, की शोध घेत होते केंद्रबिंदूचा. श्वासांच्या त्या यज्ञात मी टाकलेल्या समिधांची आहुती होत होती, की बळी जात होता विश्वासाचा. सत्य आणि असत्य, पाप आणि पुण्य, कल्पना आणि वास्तव यामधील रेषा धुसरच असते, पण मिटवता येत नाही, इच्छा असली तरीही. हो ना? हा माझा पहिला मुक्त छंदाचा प्रयत्न केला होता मी. आता एक अष्टाक्षरी घेतो. घ्या सर. दिस कलता कलता सांज झाकाळून येते, दिस कलता कलता सांज झाकाळून येते, दूर क्षितिज किनारी रात विसावा मागते. वारा सुटतो उन्हाळ, गार झोंबतो अंगाला, थोडा उसासा सोडून साध घालतो मनाला. वा. झाली घालमेल माझी, नाही सांगते जगाला, कळ सोसवे ना बाई घोर आतून जीवाला. कुस बदलून दोन्ही जीव झुरणी लागला, चंद्र आकाशी जागतो वाट पुनवेची त्याला. क्षण आनंदाचे दोन हात उसने मागते, मने होण्यास सोहळा भाग्य कपाळी लागते, मने होण्यास सोहळा भाग्य कपाळी लागते. धन्यवाद. वा. वा. मी अनुभूती देत होतो सुखाची, की चाळवित होतो. वा, किती सुंदर रचना रघु सर. थँक्यू. धन्यवाद. हो, खूपच छान. तुमची अष्टाक्षरी पण अतिशय छान होती. खूप सुंदर. धन्यवाद. आता मी विजय जोशी सर यांना विनंती करते त्यांनी त्यांच्या रचना सादर कराव्यात. निसर्गातली शाळा सुंदर अनुभव विद्येची, चला ऐकूया गोष्ट सांगतो गुरुकुल शाळेची. गोठा अंगण माडीवरती ज्ञान यज्ञ हा सुरू जाहला, गोठा अंगण माडीवरती ज्ञान यज्ञ हा सुरू जाहला, योगदान श्रम कष्टामधुनी विद्येचा वटवृक्ष बहरला. घराघरातून खळखळ आहे गंगा ज्ञानाची, चला ऐकूया गोष्ट सांगतो गुरुकुल शाळेची. अतिशय गायनानुकूल अशी ही रचना आहे. विषम जाती प्रकारातली ही रचना विजय जोशी सर, जे वृत्तबद्ध कार्यशाळा अविरत ज्यांच्या चालू आहेत, तर त्यांना मी विनंती करते त्यांनी त्यांची कविता, त्यांच्या 2 रचना सादर करा. नमस्कार सर्वांना. माझी पहिली रचना मी सादर करतोय ती आहे भूपती वृत्तामधली, आणि कवितेचं शीर्षक आहे उद्वेग मनाचा.
मेघात उमटले काजळ कातळ वेळी, मेघात उमटले काजळ कातर वेळी, हलकेच मनाला छेडत सांज अवेळी. वा उद्वेग मनाचा आला काठावरती, बरसात जाहली अश्रूंची अवकाळी. झळमध्येच येते काळोखी विरहाची, अंधूक जाहली लाली क्षितिजावरची. मन उधाण होते दुःखी फडफड करते, डोहात बुडाली गाथा आयुष्याची. एकांत पहाडी अंगावरती येई, भेसूर राक्षसी काळ पुढे ना जाई. मी कुढतो सलतो मनात चरफड करतो, हा वा वा. क्षण क्षण वाटे तप्त विखारी खाई. वा सर वा. दुःखाने मजला कणकण आठव जाळी, माझ्याच असे का लिहिले देवा भाळी. दमछाक मनाची मलाच समजवताना, कुणी सांगत होते काळ औषधी गोळी. का होती तुझला अशी कोणती घाई, मनमानी करुनी असे कुणी का नेई. मी आर्जव करतो हात जोडुनी देवा, दे मला परतुनी माझी प्रेमळ आई. दे मला परतुनी माझी प्रेमळ आई. वा वा वा. वा वा अतिशय सुंदर. धन्यवाद सर्वांना. माझी दुसरी कविता मी सादर करतो आहे. ही आहे कलिंद नंदिनी वृत्तामधली आणि कवितेचं शीर्षक आहे जगात या फुलायचे. लढायचे जगायचे सुखात गीत गायचे, लढायचे जगायचे सुखात गीत गायचे. हसून खेळून सदा जगात या फुलायचे. नकोच लोभ लालसा नको निराश अंतरी, सुखात शांत राहूया नको दिमाख भरजरी. विचार उच्च ठेवून समाज लीन व्हायचे, हसून खेळून सदा जगात या फुलायचे. चरोचरी नद्या झरे निसर्ग सृष्टी सुंदरी, नभात चंद्र तारका प्रभात रम्य भूवरी. फुले फळे लता तरु सुरम्य हे जपायचे, हसून खेळून सदा जगात या फुलायचे. कला गुणास शिक्षणास तंत्रज्ञान जोडूया, विचार ज्ञान संस्कृती विकास देश साधूया. अपूर्व लोकशाहीला दिगंत उंच न्यायचे, हसून खेळून सदा जगात या फुलायचे. नको विवाद भांडणे मनात भेद भावना, यशास हात घालण्या करू सुविद्य साधना. विशाल दृष्टी ठेवून उदात्त उंच जायचे, हसून खेळून सदा जगात या फुलायचे. लढायचे जगायचे सुखात गीत गायचे, हसून खेळून सदा जगात या फुलायचे. हसून खेळून सदा जगात या फुलायचे. धन्यवाद. खूप सुंदर, खूप सुंदर वा. सर. अतिशय सुंदर, अतिशय गायनानुकूल अशा रचना विजय जोशी सरांच्या. बहुतेक रचना या सगळ्या गायनानुकूल प्रकारातल्याच आहेत. अतिशय सुंदर कविता सर. आले आभाळ भरुनी काळोखले अंतःकरणी, आले आभाळ भरुनी काळोखले अंतःकरणी. पाऊल खुणा साध देती आयुष्याच्या वाटेवरती. असं मुक्तछंदामध्ये म्हणणाऱ्या डॉक्टर रजनी अपसिंगेकर यांना मी विनंती करते त्यांनी त्यांच्या 2 रचना सादर कराव्या. नमस्कार. मी सुरुवातीला एक निसर्ग कविता सादर करत आहे. हेच तर जीवन जगणं. निसर्गाशी आपलं जगणं किती जवळचं असतं, निसर्ग अवलोकन करत असतो, त्याविषयीची जी कविता आहे. हेच तर जीवन जगणं. निर्झराचं खळाळणं, निर्झराचं खळाळणं विजेचं चमकणं, निर्झराचं खळाळणं विजेचं चमकणं. समुद्राच्या लाटांनी फेसाळून गडगडणं, समुद्राच्या लाटांनी फेसाळून गडगडणं. कोकिळेचं गाणं, कोकिळेचं गाणं पानांचं रक्तळणं. डोंगर कपारीत वाऱ्यानं गिरकी घेणं, डोंगर कपारीत वाऱ्यानं गिरकी घेणं.
चांदण्यांचं लुकलुकणं, चंद्राचं शीतल हसणं. चांदण्यांचं लुकलुकणं, चंद्राचं शीतल हसणं. पौर्णिमेच्या चांदण्यात पृथ्वीचं न्हावून जाणं. पौर्णिमेच्या चांदण्यात पृथ्वीचं न्हावून जाणं. निसर्गाच्या सौंदर्यात स्वतःला शोधणं. निसर्गाच्या सौंदर्यात स्वतःला शोधणं. भूतकाळ भविष्य काळात वर्तमानाला सामोरं जाणं. भूतकाळ वा. भविष्य काळात वर्तमानाला सामोरे जाणं. अहो हेच तर जीवन जगणं. हेच तर जीवन जगणं. हेच तर जीवन जगणं. वा, सुंदर खूप सुंदर. सुंदर होते. सध्या इलेक्शनचं वातावरण आहे, तर थोडस असं अगदी राजकीय कविता नाहीये, पण एक नागरिक म्हणून डोक्यात आलेले विचार आहेत. काही लोक. कवितेचं शीर्षक आहे काही लोक. अस्तित्वाच्या भीतीने मत बदलतात काही लोक. अस्तित्वाच्या भीतीने मत बदलतात. स्वतःशी प्रामाणिक नसतात काही लोक. स्वतःशी प्रामाणिक नसतात काही लोक. स्वतःला विकतात, मताला बदलतात काही लोक. स्वतःला विकतात, मताला बदलतात काही लोक. सत्तेसाठी पैशासाठी खुर्चीभोवती राहतात काही लोक. सत्तेसाठी पैशासाठी खुर्चीभोवती राहतात काही लोक. रंगीत खुर्चीच्या खेळात रमतात. रंगीत खुर्चीच्या खेळात रमतात काही लोक. भोवताल विसरून धुंदीतच राहतात काही लोक. भोवताल विसरून धुंदीतच राहतात काही लोक. कपडे बदलावे तसे मत बदलतात काही लोक. कपडे बदलावे तसे मत बदलतात काही लोक. मत गेले की पद गेली विसरतात काही लोक. मत गेले की पद गेली विसरतात काही लोक. ना घरचे ना बाहेरचे उपरेच राहतात काही लोक. ना घरचे ना बाहेरचे उपरेच राहतात काही लोक. उपरेच राहतात काही लोक. उपरेच राहतात काही लोक. मॅडम, आजच्या परिस्थितीमध्ये तुमच्या कवितेतला फक्त काही हा शब्द काढून घ्या. लोक म्हणू का नुसतं? नाही, फक्त काही शब्द अतिशय नको सुंदर, वाटत. अतिशय सुंदर रचना. ओके ओके ओके. धन्यवाद. म्हणजे सर्वच लोक, सर्व राजकारणी लोक असे होऊन गेले बाबा. अं, धन्यवाद धन्यवाद मॅडम. पाटील सर, प्रियाताईंना बहुतेक काहीतरी अडचण आहे, त्या जॉईन होऊ शकलेल्या नाहीये. आहेत आहेत आहे आहे प्रिया कौल आहेत ना? आहे. आहेत आहे आहेत. आहे आहेत. ना गुलाबना जाई झाले गोधडीतले कापड झाले. ना गुलाबना जाई झाले गोधडीतले कापड झाले. किंवा प्रियाताई म्हणतात, चिरा शोधुनी मज बिलगला कवडसा. चिरा शोधुनी मज बिलगला कवडसा. नशिबात आली दिवाळी असावी. इतका सकारात्मक रचना करणाऱ्या प्रियाताई कौलवार यांना मी विनंती करते, त्यांनी त्यांच्या 2 रचना सादर कराव्यात. गझल घेते मी. त्यापूर्वी एक मतला 2 शेर. तुझी मस्ती धातोरा. आवाज येतोय? हो, येतो येतो. येतो. हा. तुझी मस्ती तुझा तोरा तुझे मी पण बरे नाही. तुझी मस्ती तुझा तोरा तुझे मी पण बरे नाही. क्षणाचा पाहुणा माणूस तुझे वैभव तुझे नाही. वा. तुझ्या त्या डायरी मधले गुलाबी पान होते मी. तुझ्या वा. त्या डायरी मध्ये गुलाबी पान होते मी. जिला तू बंद केल्यावर कधीही चाळले नाही. वा. मला वा, वा. फेटाळले का ते कळाले पण उशिराने. मला फेटाळले का ते कळाले पण उशिराने. जसे वागायचे होते तसे मी वागले नाही. वा. गझल घेते. नजर अंदाज करण्याचा तुझा अंदाज चुकला ना. नजर अंदाज करण्याचा तुझा अंदाज चुकला ना. तिला
चिल्लर समजण्याचा तुझा अंदाज चुकला ना. वा. जरा घाईच केली तू तिला बिलगून घेण्याची. हम्म. जरा घाईच केली तू तिला बिलगून घेण्याची. तिला जाई समजण्याचा तुझा अंदाज चुकला ना. हम्म. तिच्या जिद्दीत होते बळ तुला कळले कसे नाही. तिच्या जिद्दीत होते बळ तुला कळले कसे नाही. तिच्या पंखास खुडण्याचा तुझा अंदाज चुकला ना. चुकला वा. तो. आणि तिच्या त्या खोल जखमांचा आता अंगार होणारच. तिच्या त्या खोल जखमांचा आता अंगार होणारच. नदीचा तळ ढवळण्याचा तुझा अंदाज चुकला ना. चिवटते रोपटे होते पुन्हा उगवून आले ना. चिवटते रोपटे होते पुन्हा उगवून आले ना. मुळे त्याची उपटण्याचा तुझा अंदाज चुकला ना. वा वा वा. क्या बात. धन्यवाद. अतिशय सुंदर. तुझा अंदाज चुकला ना. दुसरी रचना सादर करा प्रियाताई. हा हा. दुसऱ्या रचनेपूर्वी एक मतला 2 शेर. दोन्ही तट द्वेषामध्ये भिजले होते. दोन्ही तट द्वेषामध्ये भिजले होते. इतके अंतर दोघांमध्ये पडले होते. ढळता ढळता सूर्यासम्मी विझले गेले. ढळता ढळता सूर्यासम्मी विझले गेले. उन्मेषाला पण ते कारण ठरले होते. वा. काये चाया कणकण जेव्हा मानव झाला. काये चाया कणकण जेव्हा मानव झाला. तेव्हा सारे मी पण माझे गळले होते. गझल घेते. वाटेवरचा टोचत राहील काटा पण तू ये. बर. वाटेवरचा टोचत राहील काटा पण तू ये. वा. कुचक्या छान. बोथट दे रूढींना फाटा पण तू ये. वा वा. वाटेवरचा टोचत राहील काटा पण तू ये. कुचक्या बोथट दे रूढींना फाटा पण तू ये. फाटा पण तू ये. बोरी बाबळ जागोजागी अंथरलेल्या ज्यांनी. बोरी बाबळ जागोजागी अंथरलेल्या ज्यांनी. त्यांना सुद्धा दे गंधाचा वाटा पण तू ये. दुर्गम वळणे दुस्तर वाटा पर्वत पेचाचे. दुर्गम वळणे दुस्तर वाटा पर्वत पेचाचे. कौशल्याने साऱ्या पारतव लाटा पण तू ये. अरे वा. वाटेने जर वाटच नाही दाखवली तर मग. वाटेने जर वाटच नाही दाखवली तर मग. मिळून काढू या दोघे पळवाटा पण तू ये. वा वा. आणि शेवटचा शेर. साधक बाधक गोष्टी कसल्या तू करते सखये. साधक बाधक गोष्टी कसल्या तू करते सखये. जर झाला तर होऊ दे बोभाटा पण तू ये. वाटेवरचा टोचत राहील काटा पण तू ये. कुचक्या बोटत दे रूढींना फाटा पण तू ये. वा वा. धन्यवाद. वा. छान. बोबाटा वाटा. अतिशय सुंदर शेर प्रियाताई. अतिशय सुंदर. दोनच घ्यायच्या ना. 2 रचना घ्यायच्या. हा 2 झाल्या ना. आता आपली पहिली फेरी इथे संपते आहे. मी रघु देशपांडे सरांना विनंती करते त्यांनी त्यांची पुढची रचना सादर करावी. वसंत ऋतू सुरू आहे तर वसंतातली कविता किंवा गझल मुक्तबद्ध छंदबद्ध कुठलीही रचना आपण घेतली तरी चालेल. रघु देशपांडे. हा घेतो ना. नुसताच भावनांचा
बाजार पाहिजे बघ नुसताच भावनांचा, बाजार पाहिजे बघ त्यांना इथे दुकाने, व्यापार पाहिजे बघ कर्तव्य कोणतेही पाळायचे कशाला, कर्तव्य कोणतेही पाळायचे कशाला, त्यांना घरात नुसता अधिकार पाहिजे बघ त्यांना घरात नुसता अधिकार पाहिजे बघ आवाज घातल्यावर प्रतिसाद येत जावा, आवाज घातल्यावर प्रतिसाद येत जावा, नाते मनात इतके, नाते मनात इतके अलवार पाहिजे बघ त्यांना इथे दुकाने, व्यापार पाहिजे बघ तो चंद्र सोबतीला आहे असे दिसावे, तो चंद्र सोबतीला आहे असे दिसावे, इतकाच चांदणीला अंधार पाहिजे बघ, इतकाच चांदणीला अंधार पाहिजे बघ वेळेनुसार देतो काडीस भाव तेव्हा, वेळेनुसार देतो काडीस भाव तेव्हा, बुडत्यास आज जेव्हा, बुडत्यास आज जेव्हा आधार पाहिजे बघ त्यांना इथे दुकाने, व्यापार पाहिजे बघ नुसताच भावनांचा, बाजार पाहिजे बघ. धन्यवाद. अतिशय सुरेल पद्धतीने आपण ही रचना सादर केली. आता आपण दुसरी रचना सादर केली तरी हरकत नाहीये. बरं मॅडम, मात्रा वृत्तातली घेतो. भरीस माझ्या दुःख घातले देवळात मी चढण्यासाठी, भरीस माझ्या दुःख घातले देवळात मी चढण्यासाठी, किती ईश्वरा सोस तुझा हा मी पण सारे जपण्यासाठी, मला तसेही या स्पर्धेचा, मला तसेही या स्पर्धेचा परिणाम हा माहित होता, पण हट्टाने भाग घेतला पुन्हा एकदा हरण्यासाठी, नको कुणाचे शब्द कोणते घाव आणखी गहरा होतो, नको कुणाचे शब्द कोणते घाव आणखी गहरा होतो, हेच पुरे की श्वास चालले पुढे आणखी जगण्यासाठी, नको ईश्वरा किती ईश्वरा सोस तुझा हा मी पण सारे जपण्यासाठी.
घडून गेल्या विध्वंसाचा वादळास का दोष द्यायचा. बर. घडून गेल्या विध्वंसाचा वादळास का दोष द्यायचा. एकेकाचा स्वभाव असतो, वेळ लागतो कळण्यासाठी. वा वा वा. कुडीत आहे प्राण चालला, कुडीत आहे प्राण चालला, तोवर सारे नाते गोते. कुडीत आहे प्राण चालला, तोवर सारे नाते गोते. कसा जळाला स्मशानात या, कसा जळाला स्मशानात, मग कोण थांबतो बघण्यासाठी. भरीस माझ्या दुःख घातले देवळात मी चढण्यासाठी. किती ईश्वरा सोस तुझा हा, मी पण सारे जपण्यासाठी. धन्यवाद ताई. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर आणि तरल रचना. मी विजय जोशी सरांना विनंती करते, त्यांनी त्यांच्या 2 रचना सादर कराव्यात. विजय जोशी सर हे सर्वांना परिचित आहेत, जे वंजळीतील शब्दफुले हा त्यांचा कवितांचा कार्यक्रम अविरत चालू आहे. तसंच त्यांच्या वृत्तबद्ध कवितांची कार्यशाळा ही अविरत चालू आहे. त्यांच्या अंतरंगाचे तरंग या संग्रहातील एका रचनेत ते म्हणतात, मी कंपू केला नाही, मी जमाव नेला नाही. मी कंपू केला नाही, मी जमाव नेला नाही. पण न्यायासाठी लढलो, कधी हार मानली नाही. मी कंपू केला नाही, मी जमाव नेला नाही. पण न्यायासाठी लढलो, कधी हार मानली नाही. विजय जोशी सर यांना विनंती करते, त्यांनी त्यांच्या 2 रचना सादर कराव्या. अवश्य. मगाशी आयोजकांकडून असं आवाहन करण्यात आलं की जर लावणी लिहिली असेल तर कोणी घ्यायला हरकत नाही, म्हणून मी लावणी घेण्याचा प्रयत्न करतो. लावणीचं शीर्षक आहे मिठीत घ्या की मला. 15 झाली पूर्ण आता वरीस लागलं 16. 15 झाली पूर्ण आता वरीस लागलं 16. अहो पाहुणं जरा मिठीत घ्या की मला. अहो पाहुणं जरा मिठीत घ्या की मला. मनात भरते तनात झरते बाधा झाली 16ची. मदन मोहना तुम्हा पाहता लाही लाही अंगाची. तुमच्या मागे धावून आता, तुमच्या मागे धावून आता पायी आला गोळा. अहो पाहुणं जरा मिठीत घ्या की मला. अहो पाहुणं जरा मिठीत घ्या की मला. गोऱ्या अंगा चुंबत झोंबे खट्याळ नटखट वारा. मनात येते दाटून आणि रिमझिम येती धारा. आगमनाची भडकून येता, आगमनाची भडकून येता दाह करीती ज्वाळा. अहो पाहुणं जरा मिठीत घ्या की मला. अहो पाहुणं जरा मिठीत घ्या की मला. नजरेलाही नजर भिडता ओढ मनातला स्पर्शाची. साध घालुनी हृदयावरती फुंकर मारा प्रेमाची. धुंद मोगरा अलगद हाती, धुंद मोगरा अलगद हाती केसामध्ये माळा. अहो पाहुणं जरा मिठीत घ्या की मला. अहो पाहुणं जरा मिठीत घ्या की मला. 15 झाली पूर्ण आता वरीस लागलं 16. 15 झाली पूर्ण आता वरीस लागलं 16. अहो पाहुणं जरा मिठीत घ्या की मला. अहो पाहुणं जरा मिठीत घ्या की मला. अहो पाहुणं जरा मिठीत घ्या की मला. वा, ती पण अतिशय गायनानुकूल रचना आहे विजय जोशी सर. आता आपण आपली दुसरी रचना सादर करावी. ओके, धन्यवाद. आता मी माझी दुसरी रचना सादर करतो. ती आहे मुक्त छंदातील आणि कवितेचं शीर्षक आहे बाया. बाया कपडे धुवायला जातात नदीवर निगुतीने. बाया कपडे धुवायला जातात नदीवर निगुतीने. सुखदुःखे बुचकळवतात पाण्यात आणि बोलतात वाहत्या पाण्याशी सराईतपणे मन मोकळं. बाया कपडे धुवायला जातात नदीवर निगुतीने. सुखदुःखे बुचकळवतात पाण्यात आणि बोलतात वाहत्या पाण्याशी सराईतपणे मन मोकळं.
कपडे घासतात, आपटतात, धोपटतात दगडांवर. कपडे घासतात, आपटतात, धोपटतात दगडावर, साफ करतात कपड्यांचा मळ आणि मनातली खळबळ सुद्धा. बायका कुजबुजतात, पुटपुटतात, बडबडतात. बायका कुजबुजतात, पुटपुटतात, बडबडतात, आपापसात, मनाशी, कपड्यांशी, पाण्याशी, दगडाशी सुद्धा. विरघळून जातो सारा क्षीण नदीतल्या पाण्यात, विरघळून जातो सारा क्षीण नदीतल्या पाण्यात आणि बाया फिरतात माघारी पुन्हा एका नवीन दिवसाची सुरुवात करायला नदीच्या पात्रागात विस्तीर्ण आणि स्वच्छ नितळ मनाने, स्वच्छ नितळ मनाने. धन्यवाद. वा, अतिशय सुंदर. सर्व रचनांमध्ये सहज वावर असणारे विजय जोशी सर, अतिशय सुंदर रचना त्यांची. डॉक्टर रजनी यांना विनंती करते त्यांनी त्यांची 2 रचना सादर कराव्या. ओके. जगायचं म्हटल्यावर सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी असतातच. तर त्या विषयावरची एक कविता आहे, कावड. कवितेचे नाव आहे कावड. रिचवली रिचवली, रिचवली रिचवली दुःखाची कावड. रिचवली रिचवली दुःखाची कावड, सुखाच्या डोहात खोल खोल. रिचवली रिचवली दुःखाची कावड, सुखाच्या डोहात खोल खोल. डुचमळले अंतरंग, डुचमळले अंतरंग, दाटला हुंकार, डोह खोलवर अंधारी वावर. डुचमळले अंतरंग, दाटला हुंकार, डोह खोलवर अंधारी वावर. तरंगात दुःख भडभडे, काळ्या डोहात, काळ्या डोहात सुख दुःखांचे तरंग. काळ्या डोहात सुख दुःखांचे तरंग, मिश्र भावनांचे, मिश्र भावनांचे अनेक संग. काळ्या डोहात सुख दुःखांचे तरंग, मिश्र भावनांचे अनेक संग. भंगल्या मनाचे, पांगल्या जनांचे, भंगल्या मनाचे, पांगल्या जनांचे, असल्या नसल्या नाते संबंधाचे. भंगल्या मनाचे, पांगल्या जनांचे, असल्या नसल्या नाते संबंधाचे. किती दिसाचे सोबती, किती दिसाचे कोण सोबती, कोण आपुले कोणाचे आपण. किती दिसाचे कोण सोबती, कोण आपुले कोणाचे आपण. अहो सगळे बंध केवळ छंद, सगळे बंध केवळ छंद. सुखाच्या कोरड्या डोहात फक्त दुःखाची कावड, सुखाचा संग काकणभर, काकणभर. सुखाचा संग काकणभर. धन्यवाद. अतिशय सुंदर सुखाची कावड डॉक्टर रजनी, अतिशय सुंदर. आता आपण दुसरी रचना सादर करावी. ओके. आता मी जी कविता सादर करते, आपल्याला आपण जसजसे मोठे होत जातो तस तसं आपल्याला आपल्या आई वडिलांच्या सारखेच आपण आहोत असं एक फील येत राहतो. आपण त्यांच्यासारखे चालत असतो, बोलत असतो, विचार करत असतो. कळत न कळत ती छाप आपल्यात येत असते. तर असा काही विचार माझ्या मनात आला आणि त्या वेळेस मला एक कविता सुचली. आज मी, आज मी, आज मी निवांत शांत स्तब्ध. आज मी निवांत शांत स्तब्ध, संवाद शांत स्तब्ध संवाद साधते आहे. एका निशब्द वळणावर अनुभव घेत आहे. सारेच कसे असे हे उमगत जात आहे. सारेच कसे असे हे उमगत जात आहे. आज मी विस्तारत आहे. आज मी विस्तारत आहे. चालणे बोलणे दिसणे माझे, चालणे बोलणे दिसणे माझे आई सारखे होत आहे. चालणे बोलणे दिसणे माझे आई सारखे होत आहे. क्षणाक्षणाला आईचे आईपण मनात गुंजत आहे.
मागे वळून पाहता जेव्हा आईला मी आई म्हणाले होते, तेव्हा लाड कौतुके तिने कुशीत घेतले होते. अरे वा. आजही जाणवते नाळ बाजूला सरली तरी तिचे अंतरंगात असणे. आजही जाणवते नाळ बाजूला सरली तरी तिचे अंतरंगात असणे. तिच्याच सारखे चालणे, बोलणे, हसणे, मनात ठसणे. तिच्याच सारखे चालणे, बोलणे, हसणे, मनात ठसणे. ते स्मृतीत दाटते, तशीच माझ्यात मी वावरते. मनी बोलते, डोळ्यात चमकते, काही सुचवते, कधी अंगाई घाते, सारे कसे उमगत जाते. आज मी विस्तारत आहे, एका निशब्द वळणावर एक अनुभव घेत आहे, एका निशब्द वळणावर अनुभव घेत आहे. निवांत, शांत, स्तब्ध, तरी संवाद साधते आहे. आज मी तृप्त आहे. धन्यवाद. आज मी संवाद साधते आहे, शब्दांच्या माध्यमातून संवाद साधते आहे आणि आईसारखं वाटतंय. अतिशय सुंदर रचनी. मी आता प्रिया ताई यांना विनंती करते, त्यांनी त्यांच्या 2 रचना सादर कराव्यात. प्रिया ताई आहेत का? हो आहे. आवाज येतोय? हो येतोय. हा. झाली होती तिच्यामुळेही नजर गुलाबी. झाली होती तिच्यामुळेही नजर गुलाबी, भुरळ पाडले दिसू लागले शहर गुलाबी. आज मला तर अमृत सुद्धा फिके वाटले. आज मला तर अमृत सुद्धा फिके वाटले, ओठांमधून तिच्या चाखता जहर गुलाबी. वा. पुढे निघाली ती ओझरता स्पर्श देऊनी. पुढे निघाली ती ओझरता स्पर्श देऊनी, लगेच आला सर्वांगाला बहर गुलाबी. वा. ती येते अंथर दुःखाचे काढून जाते. ती येते थर दुःखाचे काढून जाते, आणिक करते प्रहर गुलाबी. ज्या पाण्याला स्पर्श जाहला तुझा मखमली, त्या पाण्यावर येते हलकी लहर गुलाबी. अजून सुद्धा त्यास पाहुनी घमघमतो मी. अजून सुद्धा त्यास पाहुनी घमघमतो मी, आठवणींचा गुलाब करतो असर गुलाबी. वा. अजून सुद्धा त्यास पाहुनी घमघमतो मी, आठवणींचा गुलाब करतो असर गुलाबी. छान. पुढची रचना घेते. इर्शाद. अत्तर होणे ना जमले पण पत्थर झाले नाही. अत्तर होणे ना जमले पण पत्थर झाले नाही, मार्गामध्ये कोणाच्या मी अडसर झाले नाही. जर्जर जेते टाचत होते संस्काराचे धागे. जर्जर जे टाचत होते संस्काराचे धागे, नात्यांमधली केव्हाही मी कातर झाले नाही. पुढचं शेर. झाले नाही. वा. अंधाराच्या रात्रीलाही मन तारांकित होते. अंधाराच्या रात्रीलाही मन तारांकित होते, ढग तुरळकसे आले म्हणून धूसर झाले नाही.
जीवनभर मी सोसत होते या विरहाची पीडा. जीवनभर मी सोसत होते या विरहाची पीडा, म्हणून कायम प्रेमामधले अंतर झाले नाही. पुढचं वा. शेर. मिळता उंची ध्येयाची मग बोचत गेले काही. मिळता उंची ध्येयाची मज बोचत गेले काही. दुर्बल जर्जर कमजोरांचे मी पर झाले नाही. अतिशय सुंदर. मेनावानी मन हळवेसे कायम पगळत होते. मेनावानी मन हळवेसे कायम पगळत होते. हृदय कोणते फोडण्यास मी नांगर झाले नाही. वा. आणि परत मॅडम, भिजले परत मजला भारी पडता अस्तित्वाला जपण्या. मेनावानी मन हळवेसे कायम पगळत होते. मेनावानी मन हळवेसे कायम पगळत होते. हृदय कोणते फोडण्यास मी नांगर झाले नाही. वा वा वा, अतिशय सुंदर. धन्यवाद. विरणे मजला भारी पडता अस्तित्वाला जपण्या. विरणे मजला भारी पडता अस्तित्वाला जपण्या. कडसर झाले थोडीशी पण साखर झाले नाही. वा. शय्या माझी आनंदाची मी अंथरली होती. शय्या माझी आनंदाची मी अंथरली होती. ओझी वाहत दुःखाची मी खेचर झाले नाही. वा. पडद्यामागे असणाऱ्यांची किंमत नसते लोका. पडद्यामागे असणाऱ्यांची किंमत नसते लोका. सक्षम होण्या झटले केवळ अस्तर झाले नाही. अस्तर झाले. आणि शेवटचं शेर. इर्षाद. सुंदर आकर्षक नीलरंगी अवघी भिजण्या कान्हा. सुंदर आकर्षक नीलरंगी भिजण्या अवघी कान्हा. गोरी राधा झाले सखया निळसर झाले नाही. अत्तर होणे ना जमले पण पत्थर झाले नाही. मार्गामध्ये कोणाच्या मी अडसर झाले नाही. धन्यवाद. वा वा. मार्गामध्ये कोणाच्या मी अडसर झाले नाही. वा, अतिशय सुंदर रचना प्रियाताई. आपल्या या दोन्ही फेऱ्यांमधल्या सर्वांच्या 2 रचना झालेल्या आहेत. आणि आता मी माझ्या 2 रचना सादर करते. माझी पहिली रचना आहे ती यशोदा वृत्तातली आहे. याच्यामध्ये पहिला चरण असतो तो भूपती वैभव मधला आहे आणि दुसरा चरण आहे तो उद्धव वृत्तातला आहे. कवितेचं शीर्षक आहे कृष्ण फुलांच्या राशी. उमलून कळीने सुरेल गाणे गावे तो वारा बनून येता. उमलून कळीने सुरेल गाणे गावे तो वारा बनून येता. गंधात नाऊनी फुलत नव्याने यावे तो सुगंध उधळीत येता. वा. गंधात नाऊनी फुलत नव्याने यावे तो सुगंध उधळीत येता. तो शांत निनादत हलके हलके झरता तो हसे फुलांच्या कोशी. तो शांत निनादत हलके हलके झरता तो हसे फुलांच्या कोशी. ती खुलून येते झुळूक वाऱ्यावरती त्या बहराचा तो साक्षी. ती खुलून येते झुळझुळ वाऱ्यावरती त्या बहराचा तो साक्षी. तो झुळूक होता तरंग लहरत येती कालिंदी तीरावरती. तो झुळूक होता तरंग लहरत येती कालिंदी तीरावरती. लज्जेचे केशर क्षितिजावरती बघुनी गोपिका हरपून जाती. लज्जेचे केशर क्षितिजावरती बघुनी गोपिका हरपून जाती. तो गहिरा हिरवळ चाफा बनून येता ही प्रीत मोहरत गेली. तो गहिरा दरवळ चाफा बनून येता ही प्रीत मोहरत गेली. अंगणात पडती धुंद सुगंधी आता त्या कृष्ण फुलांच्या राशी.
अंगणात पडती धुंद सुगंधी आता त्या कृष्ण फुलांच्या राशी, त्या कृष्ण फुलांच्या राशी. छान, सुंदर. मी माझी दुसरी रचना सादर करते, जी विद्युल्लता वृत्तातली गझल आहे. इर्षाद. इर्षाद. बहरातल्या फुलांना सांभाळ एकदा, बहरातल्या फुलांना सांभाळ एकदा, जे ओंजळीत काटे गेले ते गाळ एकदा. अंधार अवसेचा पाडू नकोस पण, अंधार अवसेचा पाडू नकोस पण, तारांगणे सुखाची तू माळ एकदा. अंधार अवसेचा पाडू नकोस पण, तारांगणे सुखाची तू माळ एकदा. वा. पुढचा शेर आहे. मजबूत मूठ आहे झेपाव पंख अन, मजबूत मूठ आहे झेपाव पंख अन, जाणून घे तुझे तू आभाळ एकदा. मजबूत मूठ आहे झेपाव पंख अन, जाणून घे तुझे तू आभाळ एकदा. वा. पुढचा शेर आहे. प्रेमात दे शहारा बरसून पावसा, प्रेमात दे शहारा बरसून पावसा, होऊन जा असाही घायाळ एकदा. प्रेमात दे शहारा बरसून एकदा, होऊन जा असाही घायाळ एकदा. आणि शेवटचा शेर आहे. बागेतल्या फुलांना कुंपण नकोच ना, बागेतल्या फुलांना कुंपण नकोच ना, बरसून तू मनावर गंधाळ एकदा. बागेतल्या फुलांना कुंपण नकोच ना, बरसून तू मनावर गंधाळ एकदा. बहरातल्या फुलांना सांभाळ एकदा, जे ओंजळीत काटे ते गाळ एकदा, जे ओंजळीत काटे ते गाळ एकदा. वा. खूप छान. मस्त. आपल्याकडे अजून एक वेळ आहे 5 मिनिटं. तर स्वर काफिया प्रकारातली मी एक गझल सादर करते. मोगरा. ना उदासी ना निराशा संगतीला मोगरा, ना उदासी ना निराशा संगतीला मोगरा, दुःख जर तारीत झाले साज माझा मोगरा. माळला मी चंद्रवरखी गंध देही मोगरा, माळला मी चंद्रवरखी गंध देही मोगरा, स्वप्न मेडी मीच झाले माळताना मोगरा. माळला मी चंद्रवरखी गंध देही मोगरा, स्वप्न वेडी मीच झाले माळताना मोगरा. एक हळवा कोपरा माझ्या मनीचा सोयरा, एक हळवा कोपरा माझ्या मनीचा सोयरा, तू सुगंधी प्रेम वेडा भारलेला मोगरा, तू सुगंधी प्रेम वेडा भारलेला मोगरा. पुढचा शेर आहे. गंध भरल्या मोगऱ्याची रेशमाची ही मिठी, गंध भरल्या मोगऱ्याची रेशमाची ही मिठी, दूर व्हावी ना मिठी अन जीव घेणा मोगरा, दूर व्हावी ना मिठी अन जीव घेणा मोगरा. आणि शेवटचा शेर आहे. पाकळ्या साऱ्या उमलल्या स्पर्श होता लाजल्या, पाकळ्या साऱ्या उमलल्या स्पर्श होता लाजल्या, ज्या क्षणी झालास बागेतील माझ्या मोगरा, ज्या क्षणी झालास बागेतील माझ्या मोगरा, ना उदासी ना निराशा संगतीला मोगरा, दुःख जर तारीत झाले साज माझा मोगरा, साज माझा मोगरा. धन्यवाद. छान. खूप छान, खूप छान मॅडम. समारोप सर्व कवी कवयित्री आणि काव्यरसिक आपल्या प्राजक्त संध्या या पटलावर आले आणि त्यांनी अतिशय
उत्तम आणि उत्कृष्ट दर्जाच्या कविता आणि गझल सादर केल्या म्हणून मी प्राजक्त संध्याकडून मी वैजयंती आपटे सर्व कवी कवयित्रींचे मनापासून अभिनंदन करते. धन्यवाद. मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमामध्ये जे काही कवी महोदयांनी जी मैफिल सादर केली, अतिशय सुंदर अशी मैफिल संपन्न झाली. तर आपल्या या मैफिलीमध्ये श्रोत्यांनी पण शेवटी का होईना पण दाद दिलेली. त्याच्यामध्ये संध्या दोंडावते मॅडम उपस्थित झालेले आहेत. त्यांनी अतिशय सुंदर कमेंट्स केलेले आहेत. नंतर मंजुषा गुर्जवाले मॅडम उपस्थित झाले आहेत. त्यांनी अतिशय छान कमेंट्स केले आहेत. आशा दोंडे मॅडम उपस्थित झाले आहेत. त्यांनी कमेंट्स केलेले आहेत. सर्व मी श्रोते मित्रांचे या ठिकाणी आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. आजच्या या काव्य मैफिलीमध्ये खरं म्हणजे मैफिल संपून असं वाटत असतं. जसं जसं आपली रात्र चढत जाते तशी तशी मैफिल रंगत जाते असं म्हणतात. त्याप्रमाणे आजची मैफिल अतिशय छान प्रकारे संपूर्ण झाली. आजच्या सादरीकरणामध्ये रघु देशपांडे सर असतील, त्यांनी अतिशय उत्तम असं सादरीकरण केलं आणि त्यांची भारदस्त आवाजामध्ये त्यांनी सादरीकरण केलं. त्यांचे मी मंचातर्फे आभार मानतो. त्याचप्रमाणे विजय जोशी सर यांचे सादरीकरण अतिशय उत्तम प्रकारे झालं. त्यांचे मी मंचातर्फे आभार मानतो. त्याचप्रमाणे डॉक्टर रंजनी आपसिंगीकर मॅडम यांचे सादरीकरण अतिशय चांगल्या प्रकारे छान झालं. त्यांचे मी मंचातर्फे आभार मानतो. उशीर का होईना पण प्रिया मॅडम या ठिकाणी उपस्थित झाल्या आणि त्यांनी कविता न घेता सर्व गजला हा या ठिकाणी सादर केल्या. त्यांचे मी मंचातर्फे आभार मानतो. नेहमीप्रमाणे आजचे जे काही सूत्रसंचालन ते वैजयंती आपटे मॅडम यांनी अतिशय उत्तम प्रकारे केलं. त्याप्रमाणे त्यांनी रचना देखील सादर केल्या. त्यांचे मी मंचातर्फे आभार मानतो. ज्यांनी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली ते आमचे मित्र द मॅजिक मॅन एन चंद्रा फाउंडेशनचे अध्यक्ष नरेश जोशी सर यांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे आमच्या मराठी विभागाच्या कार्याध्यक्षा जे हा प्रोग्राम घडवून आणतात, म्हणजे विश्वातील जे कवी रचनाकार गझलकार यांना एका मंचावर या आभासी मंचावर उपस्थित करून हा कार्यक्रम घडवून आणतात, त्या आमच्या मराठी विभागाचे प्रमुख प्राजक्त पटवर्धन मॅडम यांचे मी आभार मानतो. सर्व श्रोत्यांचे आभार मानतो. आणि पुन्हा पुढील रविवारी रात्री 9 वाजता प्राजक्त संध्या या कार्यक्रमामध्ये नवीन रचनाकारांसोबत, नवीन गझलकारांसोबत आणि नवीन सूत्रसंचालकांसोबत भेटूया. तोपर्यंत सर्वांना नमस्कार, शुभरात्री, शुभरात्री. विश्व कीर्तिमान प्राप्त द मैजिक मैन एन चंद्रा पटेल, आपका अपना पटेल, यत्र तत्र सर्वत्र. द मैजिक मैन एन चंद्रा.